नमस्कार. आज तुम्हाला बटाटे एवढे सगळे बघून प्रश्न पडला असेल की आपण काय करणार आहोत. तर आपण वेफर्स या बटाट्यांपासून बनवणार आहोत आणि मार्केटमध्ये जे नवीन बटाटे आलेले आहेत ते आहेत. आणि तुम्ही वेफर्स बनवण्यासाठी मोठ्या मोठ्या साईजचेच आपल्याला बटाटे घ्यायचे आहे, जेणेकरून आपले चिप्स जे पडतील ते मोठे मोठे पडतील. सगळ्यात आधी हे 3 किलो एवढे बटाटे आहेत. हे बटाटे आपल्याला छान यांची साल काढून स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. बटाटे तुम्ही जेवढे जास्त धुवाल तेवढेच आपले चिप्स पांढरे शुभ्र होतील. आणि बटाट्याचे साल काढता काढता लगेचच आपल्याला ते पाण्यामध्ये टाकायचे आहे, जेणेकरून हवेशी संपर्क येऊन त्याचा ते काळे पडणार नाही. आणि एक मोठ्या साईजचं भांडं घेऊन मी काय करत आहे की ती जो स्लायझर आहे तो पाण्यामध्येच ठेवलेला आहे, म्हणजे पाण्यावर पकडलेला आहे भांड्यावर, आणि डायरेक्ट चिप्स हे मी पाण्यामध्येच पाडत आहे. तुमच्याकडे जर मोठं भांडं नसेल तर तुम्ही साईडला पाडून नंतर त्यामध्ये लगेच तुम्हाला ते पाण्यामध्ये टाकायचे आहेत, नाहीतर ते काळे पडतील. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सगळे आपण चिप्स हे बनवून घेतलेले आहेत, म्हणजे स्लायझरने पाडून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला हे चिप्स छान 4 ते 5 पाण्याने धुवायचे आहे, कारण बटाट्यामध्ये स्टार्च भरपूर असतो. ते सगळं आपल्याला छान धुवून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता इथे एकदम पांढरे शुभ्र झालेले आहे. आणि ही प्रोसेस मी रात्री करायला घेतलेली होती. आपल्याला छान स्वच्छ 3 ते 4 पाण्यामध्ये धुवून हे कापलेले स्लाईस रात्रभर पाण्यामध्ये सोक करत असेच ठेवायचे आहे. तुम्ही बघू शकता इथे 3 किलो बटाट्याचे जवळजवळ एक मोठा टोप एवढे झालेत, पण ते वाळले म्हणजे सुकले की ते खूप त्याची क्वांटिटी अर्धी होते. तुम्ही बघू शकता इथे कसे छान आपले पांढरे शुभ्र असे चिप्स बनवून म्हणजे स्लायझरने बनवून झालेले आहेत. ही तुरटी आहे आणि 2 चम्मच मीठ आहे. 3 किलो बटाट्याला 1 चम्मच तुरटी आणि 2 किलो मीठ एवढं आपल्याला घ्यायचं आहे. रात्रभर हे सोक करत ठेवलेले होते. आता दुसऱ्या दिवशी आपल्याला एका भांड्यामध्ये छान पाणी उकळवून घ्यायचं आहे आणि पाणी उकळल्यावर आपल्याला हे बटाटे त्याच्यामध्ये घालायचे आहेत. माझे एकाच भांड्यामध्ये जास्त झालेले, त्याच्यामुळे मी 2 भांड्यांमध्ये मग ते ट्रान्सफर केले. तुम्ही बघू शकता इथे पूर्ण भांडं भरलं होतं त्यामुळे. आणि आपल्याला हे शिजवायचे म्हणजे वाफवायचे आहे, पण अगदी फक्त 10च मिनटं, जास्त नाही. जास्त वाफवले तर त्याचा लगदा होईल, त्यामुळे फक्त 10 मिनटं म्हणजे हाफ कुक करायचे आहेत आपल्याला त्याला. तुम्ही बघू शकता पाण्यामध्ये तुरटी, मीठ आणि बटाटे घालून 10 ते 12 मिनटं आपल्याला फक्त शिजवायचे आहेत. तुम्ही इथे बघू शकता बटाटे एकदम ट्रान्सपरंट झालेले आहेत. आणि शिजले की नाही हे बघायला तुम्ही हाताने असे तोडून बघा. जर ते हाताने तुटत असतील तर समजायचे आपले हे बटाटे शिजलेले आहेत. परफेक्ट तुम्ही घड्याळ बघून 10च मिनटं तुम्हाला शिजवायचे आहेत. इथे बघू शकता तुम्ही, त्याच्याहून जास्त शिजवायचे नाही आहेत. हे गरम होता, चटका लागत होता मला. आणि आता आपले हे जवळजवळ शिजलेले आहे 10 मिनटं. त्यानंतर तुम्ही पाणी निथळून एका भांड्यामध्ये हे सगळं आपल्याला काढून घ्यायचे आहे. तुरटी टाकल्याने काय होतं की चिप्स हे काळे पडत नाही, छान पांढरेच राहतात. आणि तुम्हाला याला उन्हात सुकवायची पण गरज नाही. मी तर घरातच सुकवले होते. खाली एक प्लास्टिक टाकलं होतं आणि त्यावर कॉटनची ओढणी, आणि आपण हे छान घरामध्येच पंख्याखाली मी वाळवून घेतलेले होते. तुम्हाला जर गरज वाटली तर तुम्ही उन्हातसुद्धा वाळवू शकता. इथे बघू शकता तुम्ही, मी ओढणी पसरवून त्याच्यावर छान कसे पूर्ण एक वेगळे करून वाळवून घेतलेले आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता थोडे एक पण चिप्स आपले काळे पडलेले नाही आहेत. सगळे चिप्स आपले असे बनवून रेडी झालेले आहेत. आता तुम्हाला मी फ्राय करून पण दाखवते. फ्राय केल्यावर हे आपले लाल किंवा काळे करपत नाही, छान पांढरेच राहतात. याचा अर्थ आपले पोटॅटोचे चिप्स हे छान झालेले आहेत. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने बटाट्याचे चिप्स घरी पारंपरिक पद्धतीने बनवू शकता. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हे बघा, आपला एकही चिप्स लाल किंवा करपलेला नाही आहे, सगळे पांढरेच आहेत एकदम. म्हणजे आपले चिप्सची रेसिपी परफेक्ट झालेली आहे. आणि तुम्ही या पद्धतीने चिप्स बनवले तर तुमची रेसिपी फेल होणार नाही.
जर तुम्ही सुरुवातीला पहिल्यांदा बनवत असेल तर सुरुवातीला 3 ते 4 किलो बटाटे एवढेच बनवा आणि मग तुम्हाला जर जमले तर मग तुम्ही जास्त बनवण्याचा प्रयत्न आरामात करू शकता. इथे बघा तुम्ही आपले छान छान चिप्स बनवून झालेले आहेत. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.